मोहम्मद अली जिन्नाच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे काही? आपल्याला फक्त माहिती आहे ते पाकिस्तानचे निर्माते आहेत. ते पाकिस्तानचे निर्माते ती गोष्ट खरी, पण त्यांना कुराण तरी माहिती आहे काय? ते कुराण कसं पढतात, नमाज कसा पढतात हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. आपल्याकडे एकच स्कॉलर होता इस्लामचा, आणि तो म्हणजे आपला त्यावेळचा शिक्षण मंत्री. तेवढा एकच होता, एकच स्कॉलर जो तिकडून आलेला होता. आणि त्याच्या इतकी स्कॉलरशिप मुस्लिम धर्माची कोणाची नव्हती. हे जे मोहम्मद अली जिना होते, यांचे आजोबा कोण होते माहिती आहे? हे वैश्य होते. वैश्य, त्यांची जात होती मूद. आणि महात्मा गांधींचे जे ते पण गांधी पण वैश्यच होते, पण त्यांची जात ही मोहम्मद अली जिनाच्या खालची होती. जिनाच्या आजोबांना जानवं घालायचा अधिकार होता ज्यावेळी ते हिंदू होते त्यावेळी. परंतु गांधीच्या परंपरेला जानवं घालायचा अधिकार नव्हता. त्यामुळे तुम्हाला गांधींच्या याच्यामध्ये जानवं दिसणार नाही कुठल्याच फोटोमध्ये. त्यांचे सगळे फोटो उघडे आहेत. पण एक दिवस मोहम्मद अली जिनांच्या आजोबांनी काय केलं? सुक्या मासळीचा धंदा सुरू केला. म्हणजे आपले बोंबील, मांदेल्या वगैरे जे सुकट ह्या ज्या गोष्टी असतात ज्या महाराष्ट्रात फार प्रसिद्ध आहेत, तो धंदा सुरू केला आणि त्यांना बहिष्कृत केलं. आणि गुजरातमध्ये ज्यांना ज्यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत केलं ते खोजा धर्मात गेले आणि मग ते धर्मांतरित झाले.